त्यानंतर सप्तम भाव. तर सप्तम भावात जर चंद्र असेल तर जातकाला काय फळ मिळतं हे आपण बघणार आहोत. आता सप्तम भावातून आपण काय बघतो, तर सप्तम भावातून आपण विवाह बघतो, विवाहाचा जोडीदार बघतो. त्यानंतर आपली म्हणजे अ, विवाहासाठी जे जोडीदार असतो, त्याचा इथून आपल्याला स्वभाव बघायला मिळतो. ते कसा दिसेल याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर वैवाहिक सुख हे आपण सप्तम भावातून बघत असतो. त्यानंतर व्यवसाय भागीदारी म्हणजे जी की आपण पार्टनरशिप म्हणतो, ही पार्टनरशिप पण आपण सप्तम भावातून आपण बघत असतो. तर आता सप्तम भावातून विवाह विषय किंवा पार्टनरशिप विषय अशा गोष्टी बघायला आपल्याला मिळतात किंवा बघितल्या जातात. तर आपण आता बघू की सप्तम भावात जर चंद्र असेल तर जातकाला काय फळ मिळतं. आता चंद्र सप्तम भावामध्ये जर असलं तर लवकर लग्न होतं. म्हणजे विवाहासाठी हा कारक ग्रह आहे. ज्यांच्या सप्तमात चंद्र असतो त्यांचा विवाह लवकर होतो. लवकर होतो म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे वयात असताना होतो. जसं की 21व्या वर्षी, 22व्या वर्षी. आता जनरली बघतो आपण 21 वर्ष झालं की आपल्याकडे प्रथा आहे. म्हणजे काही काही समाजामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहे. जसे की काही समाजामध्ये 30-35 झाल्यानंतर लग्न करतात किंवा काही समाजामध्ये 21 वर्ष झाल्यानंतर लग्न करतात. काहींचं क्वालिफिकेशन चालू असतं. अशा प्रकारचं ते. पण सप्तमात जर चंद्र असेल तर अशा लोकांचा विवाह त्यांच्या वयात होतो. म्हणजे जसं की 21व्या वर्षी, 22व्या वर्षी किंवा 25व्या वर्षी, म्हणजे जास्त उशीर लागत नाही, विवाह लवकर होतो. त्यानंतर सुंदर, आकर्षक, मोहक व गौरवर्ण, दयाळू, मायाळू, प्रेमळ, मनमिळावू, भावनाशील, सर्वांशी प्रेमानं वागणारा, सर्वांची काळजी घेणारा, सज्जन आणि सर्वांचा आदर करणारा, हुशार, बुद्धिमान पती किंवा पत्नी मिळते. म्हणजे असे जर लोक असेल, सप्तमात ज्यांचा चंद्र असेल तर त्यांना सुंदर ही पती किंवा पत्नी मिळतो. ते फार आकर्षक असतात. त्यांचा स्वभाव जो असतो चंद्राप्रमाणेच असतो. दयाळू, मायाळू, प्रेमळ, मनमिळावू, भावनाशील, सर्वांना प्रेमाने वागवणारे व्यक्ती हे असतात. सर्वांची काळजी घेणारी व्यक्ती हे असतात. ते फार सज्जन असतात, सर्वांचा आदर करणारे असतात. हुशार, विशेष म्हणजे ते हुशार असतात, बुद्धिमान असतात. अशी पती किंवा पत्नी ही जातकाला सप्तमात चंद्र असताना मिळते. आता मुलाच्या पत्रिकेत जर सप्तमात चंद्र असेल तर त्याला पत्नी याप्रमाणे मिळेल, आणि मुलीच्या पत्रिकेत जर सप्तमात चंद्र असेल तर तिला मुलगा अशा स्वभावाचा आपल्याला मिळताना दिसतो. यांचं पत्नी उत्तम गृहिणी असते किंवा पती जो असतो उत्तम म्हणजे घराची काळजी घेणारा असतो. वैवाहिक सुख यांचे फार चांगले असते आणि विवाहानंतर यांचा भाग्योदय होतो. ज्याचा सप्तमात चंद्र असेल त्या लोकांचा जर विवाह झाला तर त्यांचा भाग्योदय होताना आपल्याला दिसतो. व्यवसायात या लोकांना चांगल्या प्रकारे यश मिळतं आणि चांगला भागीदार पण मिळतो. आपण सप्तम भावातून भागीदार बघत असतो, पार्टनरशिप. तर अशा लोकांचा जो बिझनेस पार्टनर असतो किंवा जो काही भागीदार असतो त्यांचा व्यवसायातला, तर हा भागीदार फार चांगल्या रीतीने यांचा बिझनेस पुढे घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळतो. किंवा तो भागीदार असा असतो की विश्वासू असतो, प्रामाणिक असतो आणि एकमेकाला सांभाळून घेणारा असतो. कोणत्याही प्रकारचा फ्रॉड वगैरे करणारा अशा व्यक्ती यांना मिळत नाही आणि यांचा भागीदारामुळे व्यवसाय हा प्रगतीपथावर जातो. त्यानंतर जर चंद्र बिघडला तर या उलट आपल्याला सगळं बघायला मिळतं. म्हणजे विषय काय होतो, चंद्र जर सप्तमात असेल तर लग्न लवकर होतं. पण तोच जर चंद्र सप्तमामध्ये बिघडला असेल तर यांच्या विवाहामध्ये विलंब
प्राप्त होतो. म्हणजे विवाह लवकर होत नाही, खूप वेळ लागतो. वैवाहिक सुखात त्यांना कमतरता मिळते. जसं पाहिजे तसं वैवाहिक सुख मिळत नाही आणि विवाहबाह्य प्रकरणे यांची फार असतात. कारण सप्तम स्थानामध्ये चंद्र, चंद्र म्हणजे मन, मन म्हणजे प्रेम. तर अशा लोकांचं इतर म्हणजे आपल्या जे मॅरिटल अफेअर्स आपण म्हणतो किंवा विवाहबाह्य संबंध, हे असे प्रकरण या लोकांचे आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतात. म्हणजे पती पत्नीमध्ये मतभेद होतो, ताणतणाव होतो. त्यामुळे हे परस्त्री किंवा परपुरुषाकडे आकर्षित होता आणि यांची विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होता, जर सप्तमामध्ये बिघडला असेल. त्यानंतर व्यवसाय किंवा भागीदारी त्यांना फसवणूक किंवा नुकसान होण्याची दाट शक्यता असते. सप्तमात चंद्र जर बिघडला असेल तर अशा लोकांना फसवणूक होताना आपल्याला बघायला मिळते. म्हणजे पार्टनरशिप मधून यांना फसवणूक होते. त्यानंतर व्यवसायात पण यांना फार प्रकारचे संकट किंवा नुकसानीचा सामना हा आपल्याला होताना दिसतो आणि असं बघितल्या पण केलं आहे. त्यामुळे चंद्र जर सप्तमात शुभ असेल तर सगळे शुभ फळ मिळतात आणि चंद्र जर सप्तमामध्ये अशुभ असेल तर अशुभ अशा प्रकारचे फळ आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे सगळेच फळ आपल्याला यामध्ये मिळेल असं नाही, पण यामधले जे फळ सांगितले यातल्या कमी जास्त प्रमाणात मिळेल, पण सगळेच मिळणार असं नाही. काही प्रमाण म्हणजे काही विषयामध्ये कमी मिळेल, काही विषयामध्ये असं जास्त मिळेल. अशा प्रकारचं फळ आपल्याला जातकाला चंद्र सप्तमात असताना बघायला मिळतं. त्यानंतर